रंगवला। जर हेमा मालिनीच्या गालासारखे रोड नसले तर राजीनामा करू शकतो। रंगवला। जर हेमा मालिनीच्या गालासारखे रोड नसले तर राजीनामा करू शकतो। पालकमंत्र्यांचा नटीच्या गालासारख्या रस्त्यांचा दावा ठरला फोल। CI न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट। आमदार आले गेले पण कोल्हे हिल्सचा 15 वर्षांचा वनवास संपेना। पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात विकासाचा खड्डा, नटीच्या गालासारखे रस्ते शोधण्याची वेळ। माझ्या मतदारसंघातील रस्ते नटीच्या गालासारखे आहेत असे छाती ठोकपणे सांगणारे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या दाव्यांमधील हवा आता निघू लागली आहे। CI न्यूजने जळगाव ग्रामीण मतदारसंघातील काही भागांची प्रत्यक्ष पाहणी केली असता विकासाच्या नावाखाली जनतेची कशी दिशाभूल होत आहे याचे विदारक वास्तव समोर आले आहे। 15 वर्षांचा वनवास, रस्ते की खड्ड्यांचे साम्राज्य? गेल्या 15 वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत। मतदारसंघातील कोल्हे हिल्स परिसर, माऊलीनगर, साईबाबा मंदिर परिसर आणि न्यू लक्ष्मीनगर या भागांतील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। पालकमंत्र्यांनी दिलेली उपमा आणि प्रत्यक्षातील खड्डेमय रस्ते पाहता स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे। आम्हाला नटीच्या गालासारखे रस्ते नकोत, किमान चालण्यायोग्य रस्ते तरी द्या अशी आर्त हाक नागरिक मारत आहेत। निधीचा चिखल, 4.5 लाखांच्या गटारींचे पितळ उघडे। विकास कामांच्या नावाखाली कशा प्रकारे निकृष्ट कामे केली जातात याचे उत्तम उदाहरण म्हणजे न्यू लक्ष्मीनगर। येथे गटारीच्या कामासाठी 4,50,487 रुपयांचा निधी प्राप्त झाला होता। कागदावर हे काम पूर्ण झाले असले तरी प्रत्यक्ष जमिनीवर या गटारींची अवस्था पाहवत नाही। हा निधी नेमका कुठे जिरला आणि कामाचा दर्जा तपासायला अधिकारी आले होते का असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे। अंधारातले जीवन आणि पालकमंत्र्यांची वारी। या परिसरात केवळ रस्तेच नाहीत तर मूलभूत सुविधांचाही दुष्काळ आहे। रात्रीच्या वेळी पथदिवे नसल्यामुळे संपूर्ण परिसर अंधारात असतो। महिला आणि वृद्धांना रात्री बाहेर पडणे धोक्याचे झाले आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार पालकमंत्री गुलाबराव पाटील हे केवळ मतदानापुरतेच या भागात तोंड दाखवतात। निवडून आल्यानंतर ते एकदाही समस्या जाणून घ्यायला आलेले नाहीत। त्यांच्या मोठ्या बाता आणि घोषणा स्थानिक पातळीवर फोल ठरल्या आहेत। लोकप्रतिनिधींच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह। एकीकडे जिल्हाभर फिरून विकासाच्या गप्पा मारणारे पालकमंत्री स्वतःच्याच मतदारसंघातील या उपेक्षित भागांकडे दुर्लक्ष का करत आहेत? 4.5 लाखांच्या निधीतून झालेली निकृष्ट कामे भ्रष्टाचाराकडे अंगुली निर्देश करत आहेत का? असे अनेक प्रश्न आता या भागातील जनता विचारू लागली आहे। आगामी निवडणुकांमध्ये या विकासाच्या खड्ड्यांचा फटका कोणाला बसणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। लवकरच भेटूया भाग 2 मध्ये। जळगाव तालुक्याचा हा दौरा अजून संपलेला नाही। पालकमंत्र्यांच्या कामाचा हा लेखाजोखा आम्ही सविस्तरपणे मांडत आहोत। या पाहणीचा उरलेला भाग आणि अधिक सविस्तर माहिती घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत। पाहत रहा निष्पक्ष आणि निर्भीड बातमीदारी CI न्यूज।